नमस्कार, मी शिल्पा ठाकरे. सर्वप्रथम तुम्ही सगळे इथे आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. भागीरथी मिसिंग हा आमचा चित्रपट येतोय 8 मार्चला आणि पोस्टरवरून आणि ट्रेलर तुम्ही आता बघितला. सो थोडी तरी कल्पना तुम्हाला आली असेल की हा विषय थोडा वेगळा आहे आणि अतिशय गंभीर आहे. महिलांवरती जे अत्याचार होतात आणि जे शोषण होतं त्या टॉपिकला घेऊन सचिन सरांनी एक वेगळा विषय मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि फार काही सांगणार नाही, तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मला भेटत असतात. आतापर्यंत ट्रिपल सीट हा माझा सिनेमा आला होता. खिचिक नावाच्या सिनेमातनं मी दिसले होते. भिरकीटमध्ये मी तुम्हाला एका वेगळ्या भूमिकेत दिसले. आणि मला वाटतं आता हा 5वा सिनेमा आहे जो रिलीज होतो आहे आणि प्रॉपर थिएटरला रिलीज होतोय. एक फिल्म थिएटरला रिलीज ज्या दिवशी झाली त्याच दिवशी लॉकडाऊन झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रात थिएटर बंद पडले होते. सो ती फिल्म अजूनपर्यंत आली नाही आणि त्यानंतरचा हा माझा पहिला सिनेमा आहे जो प्रॉपर थिएटरला तुमच्या भेटीला येतो आहे. सो मला असं वाटतं की प्रेक्षक भरभरून प्रेम देतील आणि बाकी मी काय बोलणार नाही. सिनेमाच्या माध्यमातून तुम्हाला कळेलच की मी काय काम केलंय आणि कशा पद्धतीने केलंय. धन्यवाद. नमस्कार, मी अभिषेक अवचट. सर्वप्रथम तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. चित्रपटाचा तुम्ही ट्रेलर बघितलाच आहे. मला आतापर्यंत कळलं असेल की काय होऊ शकतं किंवा काय आणखीन होणार आहे चित्रपटामध्ये. मी काही जास्त सांगत नाहीये, फक्त एवढंच आहे की हा चित्रपट 8 मार्चला रिलीज होतोय जागतिक महिला दिनानिमित्त. सो सगळ्यांनी चित्रपटगृहातच जाऊन बघा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि हा चित्रपट जास्तीत जास्त महिलांनी बघावा अशी मी त्यांना विनंती करतो. म्हणजे आणि तुम्ही सगळ्यांनी सांगा की प्रत्येक महिलेने हा चित्रपट बघितलाच पाहिजे. बाकी काय मी सांगू शकत नाही, पण खूप छान सिनेमा आम्ही केलेला आहे, तुम्ही बघालच. धन्यवाद. इथं भेटल्याबद्दल पहिलं सर्वांचा आभार मानतो. मी सुद्धा या पुणे शहरामध्ये गेले 30 वर्ष झालं क्राईमचं पोलीस स्टॅम्प नावाच्या पेपरचं काम पाहतो आणि भरपूर पुण्यात नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात आज रोज अनेक महिला पेपर चालतात, मुली पेपर चालतात. या संदर्भात आपण रोज विविध चॅनलला याला वर्तमानपत्र बातम्या पाहत असतो. ही कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी तालुक्यातील एक सत्य घटना आहे. 2003 साली आम्ही ज्यावेळेस क्राईम डायरी PTVला चालू होती त्यावेळेस आम्ही ही सिरियल करत असताना आमचे डायरेक्टर सचिन वाघ साहेब आणि रवी मंडळे आम्ही तिघांनी त्यावेळेस ही सिरियल याला एपिसोड क्राईम डायरी करताना आम्ही त्यावेळेस ठरवलं 2003ला की आपण ह्याच्यावरती पिक्चर तयार करू. तर जवळ 20 वर्ष त्याचा जणू काय अभ्यास झाल्यासारखा झाला आणि संपूर्ण त्या घटनेची परिस्थिती संपूर्ण समजून घेतली. आणि स्वतः वाघ सर, रवी मुंडाळे सर, आम्ही त्या पट्टण कोडोली गावात जाऊन तिथून सगळी ती माहिती गोळा केली. त्या घटनेचं संपूर्ण हित चाळलं आणि त्यातून एका महिलेचा कसा तिच्यावर जो अन्याय होतो, ती मिसिंग होती, मग घरच्या लोकांनी कसं घरच्या पालकांना जे काय हे होतं त्याची पालकाची भूमिका आमचे जे केलेले म्हणून सर त्यांनी खूप सुंदर मांडलेली आहे. या सिनेमामध्ये डायरेक्टर साहेबांनी खूप चांगलं मांडण्याचा प्रयत्न केला. शिल्पा, अभिषेक आणि पूजा पवार मॅडम, आमचे सुरेश विश्वकर्मा यांनी संपूर्ण सगळ्या कलाकार टीमने, आमचे योगेश जोशी, नीलकंठ शिंदे या सगळ्यांनी असं मन म्हणजे कुठलीही अपेक्षा न करता दिवस रात्र संपूर्ण किती अडचणी आल्या तरी त्या खूप चांगली ही केली, आम्हाला सहकार्य केलं. याबद्दल हा सिनेमा आपण प्रत्येकाने थिएटरमध्ये जाऊन पाहावा एवढंच मी सांगतो. धन्यवाद. सिनेमा खूप सुंदर झालाय हे मी जेव्हा पाहिलं तेव्हा जाणवलं मला. सचिननी आता जे सांगितलं ते म्हणाले की 25 वर्ष आम्ही अतिशय चांगले मित्र आहोत. त्यांचा मोठेपणा आहे की ते मला एवढा मोठेपणा देतात. पण या चित्रपटात छोटा रोल पण मी केलाय आणि ते म्हणतात तसं मी एन्जॉयमेंट म्हणून काम करतो. पर्टिक्युलरली ह्या सिनेमाच्याशी मी जास्त जोडला गेलो. इतकं मोठं प्रोसेस असतं या सिनेमाच्या शूटिंगचं. जवळजवळ 32 दिवसाचं का जास्त मला वाटतं 40 दिवसाचं शूटिंग चालू होतं. आणि मेन म्हणजे किती काळजी घ्यावी लागते डायरेक्टरला आणि हे सगळ्या गोष्टी
म्हणजे कंटिन्युटी शॉर्टची कशी असावी हे सगळं मला अनुभवता आलं. एका गाण्याच्या वेळेला त्यांना असं जाणवलं की नाही आता गवताचा रंग बदललाय, तर ते पुन्हा हिरवं होईपर्यंत थांबायचं म्हणजे जवळजवळ 1 वर्ष गेलं त्याच्यात. इतकं ते पेशन्स असावे लागतं की या सगळ्या गोष्टीकडे, आणि याच्यातनं ही कलाकृती तयार होते. आणि अतिशय मनापासून सगळ्यांनी कामं केली. पर्टिक्युलरली मुळगन सर किंवा शिल्पानी, मला शिल्पाच्या ऍक्टिंग जेव्हा मी बघायचो मला सारखी स्मिता पाटीलची आठवण येईल. यार ही मुलगी बरीचशी तिच्यासारखी काम करते असं मला जाणवायचं. अभिषेकने छान काम केलंय. सगळ्या प्रत्येकाची कामं अशी हे आहेत आणि इथं सगळं जुळून आणायचं काम सचिन वाघेंच्या कौशल्याने हा सुंदर चित्रपट तयार झालाय. मला अतिशय आवडला आणि मला खात्री आहे की सगळ्यांना आवडेल तो. आणि हा एक कदाचित वेगळ्या पद्धतीच्या, म्हणजे आपण आता रुटीन मधनं हा वेगळा चित्रपट येतोय आणि सगळ्यांना आवडेल आणि चांगला प्रतिसाद मिळेल अशी मला खात्री आहे. सगळे मला श्रेय देतात, पण खरं तर टीम वर्क असतं. एकटा डिरेक्टर काहीच करू शकत नाही. त्यामुळं सगळ्या टीमचं मी आणि आभार मानेन. आमचे शिल्पाच्या वडिलांची भूमिका केलेले एक खूप चांगले अभिनेते आपल्यात हजर आहेत, चंद्रकांत मुळगुणकर. यांच्या अभिनयाचं कौतुक ज्यांनी सिनेमा बघितला त्या सगळ्यांनी केलं. तर थँक्यू सर आल्याबद्दल. आणि आता मी वळतो ते चित्रपटाचं मुख्य एक काय म्हणतो आपण खांब, किंवा जो अतिशय सशक्त बाजू चित्रपटाची जी आहे ती ज्यांनी केली आहे ते माझे मित्र आशुतोष कुलकर्णी. माझ्या पहिल्या फिल्मचंही गाणे आशुतोषनीच केलं होतं. आणि या चित्रपट करताना स्क्रिप्टच्या बरोबरीने आमचं हे नक्की होतं की याच्यात गाण्यावर आपण मेहनत घ्यायची. आणि त्याप्रमाणे आम्ही 4 गाणी केली. पण त्याचं एक गाणं आम्ही देऊ नाही शकलो सिनेमात लेनच्या अडचणींमध्ये. पण अतिशय सुंदर गाणी झालेली आहेत आणि बॅकग्राऊंडमध्ये ज्यांनी खूप मोलाचा वाटा आहे तर आशुतोषला मी सांगतो त्यांनी त्याचा एक्सपिरियन्स शेअर करावा. नमस्कार. क्राईम असा सब्जेक्ट आहे असं मला सचिननी सांगितलं. आणि त्याच्यामध्ये सब्जेक्ट जरी असा असला तरी आपल्याला सिनेमा मात्र म्युझिकल करायचा आहे असंही त्यांनी सांगितलं. म्हणजे परस्पर 2 विरोधी गोष्टी होत्या, पण ती कथा आणि त्यातल्या ज्या काही सीन्स त्यांनी मला आधी सांगितले सगळे, तर मला असं जाणवलं की ही सटल अशी कथा आहे. अगदी ज्याला भडक आपण असं म्हणूया गुन्हेगारी वगैरे अशी ही कथा नाही आहे. खूप तरल पद्धतीने अशी मांडलेली आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये एक अभंग आहे, त्याच्यामध्ये 2 ते 3 प्रकारची गाणी आहेत. आणि त्याचा नेहमीच मला सांगणं असतं की जे करू ते उत्तम करू. त्यामुळे जरी अभंग असला तर मग मी म्हटलं आपण शौनक अभिषेकींना विचार करूया, त्यांना रिक्वेस्ट करूया. तो 1 सेकंदात म्हटला की चालेल आपल्याला. शौनकजींनी याच्यामध्ये एक फार छान अभंग गायलाय, तो आपण आता बघितला. सोनाली राठोड यांनी गायलाय. सुवर्ण राठोड, मंदार चोळकरनी यात गीतं लिहिली आहेत. आणि डॉक्टर संगीता गोडबोले कल्याणच्या त्यांनी एक हा अभंग त्यांनी लिहिलेला आहे. तर खूप छान एका वेगळ्या लेवलची ही कथा आहे आणि त्यामुळे एका वेगळ्या लेवलचं म्युझिक मला करायला मिळालं. याबद्दल मी सचिनचे आणि टीमचे आभार मानतो. आपण हे सगळेजण या कॉन्फरन्समध्ये आला त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद.